वड की काय प्रत्येक खेपाला गोतावतोय का? तर मित्रांनो एक नवीन लेवलचं काम आहे, बघायला चाललोय आपण. तर मित्रांनो हा आहे प्लॉट. हे जे खाली दोन तुकडे दिसतात का, हे ह्या दोन तुकड्यांमध्ये चोपनट रान आहे. आणि जिथं मी उभा आहे त्या रानातील एक तुकडं चढावरती आहे हे ह्या बाजूचा. तर हे उचलून खाली नेऊन टाकायची माती आहे. आणि हे जे 3 प्लॉट आहे, 3 प्लॉटचा एकच प्लॉट करायचा आहे. तर हे काम बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर 1-2-3 दिवसात मशिनरी घेऊन आपण चालू करणार आहोत काम. तर मित्रांनो आलो आहे आपण JCB आणि ट्रॅक्टर घेऊन. एक ट्रॅक्टर येतो आहे पाठीमागून. तर इथं आपल्याला काम चालू करायचं आहे. तर हे क्षेत्र दिसते बघा तुम्हाला. हे 3 पीस आहेत इथे. आता एवढं बारीक दिसणार. हा मोठा, हा चढावरती आहे पीस. हा रस्ता बी चढ उचलून आहे. आणि हे एक तुकडा आहे उजव्या हाताला आणि डाव्या हाताला घेऊन. हे खालचे 2 तुकडे आहेत ना, ह्यात माती नेऊन टाकायची आपल्याला ती. तर हा प्लॉट आहे चढावरती आपण उभे आहे ती. आता हे का इकडचा एक प्लॉट, हा दुसरा प्लॉट, आणि ह्याच्या पाठीमागं आहे बघा एक तिसरा प्लॉट आहे. 3 प्लॉट, तिन्हीची लेवल वेगवेगळी आहे. तर हा जो प्लॉट आहे तो हा चढाव आहे. हा बघू शकता चढाव आहे. आणि हा रस्ता आहे ना, त्या रस्त्याची काही गरज नाही आहे. हा रस्ता काढून टाकायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस ऊस होईल त्या सगळा ऊसच असतो ह्या 4 एकरात. आणि ज्यावेळेस ऊस काढायचा त्यावेळेस हा रस्ता त्यावेळेस ज्यावेळेस गरज आहे त्याच वेळेस करता येतो तयार. तर हा प्लॉट पूर्ण उचलायचा आहे. ह्याच्यातली माती, हा चढाव आहे थोडासा. ही माती उचलून आहे ना, ही जी पाठीमागं एक 2 नंबरच्या टप्प्यात जे तुकडे आहेत 2, तर ह्यात थोडंसं चोपनट आहे. तर त्या चोपनाटात ती माती आपल्याला टाकायची नेऊन. तर हा आहे तो प्लॉट. ह्यात काय होते, थोडंसं पिकायला त्रास होते. त्या बाजूला हे गवत दिसतंय का, आणि ह्या बाजूला एक गवत आहे बघा. इथं जरा पिकायला पिकत नाही आणि चोपनट आहे जरा. तर मग हा जी प्लॉट आहे एक वरचा, ह्यातली माती उचलून ह्यात टाकायची. आणि इकडचे हे 3 प्लॉट आहेत वेगवेगळे. ते तिन्ही प्लॉटचा एकच प्लॉट करायचा आहे. एका ह्याच्यावर भिजलं पाहिजे सगळं, असं करायचं आहे. तर ठीक आहे, ट्रॅक्टर आला आहे, दुसरा ट्रॅक्टर आला की चालू करणार आहे आपण. तर मित्रांनो माती उचलायला आपण सुरुवात केली आहे. 2 ट्रॅक्टरने माती जेवढी उचलून खालच्या तुकड्यात नेता येईल तेवढी टाकून येणार आहोत. कारण की हे जे 3 प्लॉट आहेत, एक प्लॉट जो आहे तो खूप चढावरती आहे. आणि सगळी माती पांगवायची म्हणजे तर सगळीकडे लेवलला जरा प्रॉब्लेम होईल. तर ही माती उचलायची सगळी बाकीच्या 2 तुकड्यांच्या लेवलमध्ये. आणि ती शेवटला हे फिनिशिंग करून घ्यायचं आहे. जी शिल्लक राहील ती माती जरा कुठे कोपऱ्यात खड्डा आहे काय आहे ते भरून घ्यायचं आपल्याला. तर ही सगळी माती उचललेली आपण काय करतो आहे, खाली जी चोपनट रान आहे ते जरा पिकायला त्रास देते, तिथं पिकत नाही. तर तिथं आपण ती माती नेऊन टाकतो आहे. कसं आहे, अंतर जास्त असल्यामुळं ट्रॅक्टरने नेऊन टाकल्याशिवाय पर्याय नाही. जवळपास असते ना. आणि काय झाले, दोन्ही तुकड्यांचा डिफरन्स खूप म्हणजे एक हे हा जो प्लॉट आहे का मातीवरती तो उंचावरती, आणि ते एक 4-5 फुटांनी खड्ड्यात आहे. त्यामुळे लोडरने लिहून आणि ढकलून लेवल काही होऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा ट्रॅक्टरनीच एकदम व्यवस्थित लेवल, म्हणजे ट्रॅक्टरनीच एकदम माती खाली जाऊन व्यवस्थित पडू शकते. आणि जागेवर गेल्यानंतर तिथली लेवल मारता येते आपल्याला. आता हे ट्रॅक्टरनी सगळी पहिल्यांदा टार्गेट आहे आपल्याला 2 ते 3 दिवसात माती सगळी खाली जाणार ट्रॅक्टरने. आणि खाली गेल्यानंतर मग वरच्या तुकड्याचं फिनिशिंग करायचं, जे आत्ताचं आता माती भरतो ते. आणि ह्याच्यानंतर मग जे खाली तुकडे त्याच्या लेवलला सुरुवात करायची. तर मित्रांनो खाली हे रान आहे बघा. इथं ह्या खालच्या तुकड्यात एका कोपऱ्यात वरची माती भरून झाली आपली. पण हे खालचं जे तुकडे तर ह्यात खूप चोपनाट आहे. ह्यात मशीनसुद्धा बसत नव्हतं. तर हे चिखल आपण सगळा गोळा करून काढतो आहे, कारण की ह्यात पिकत नव्हतं आणि खूप कांडी गवत असलं असतं झाड, ते खूप माजलेलं होतं. तर ही सगळी माती जी आहे आपण नदीच्याकडे सगळी टाकून देणार आहोत बाहेर. आणि जी वरच्या तुकड्याची शिल्लक माती त्यातली थोडीशी माती ह्यात आणून कोपऱ्यात भरणार आहोत, जेणेकरून हे रान पिकायला थोडंसं बरं पडेल. तर मित्रांनो काम चालू असताना एक ह्या पक्षाची नवीनच जिद्द पाहायला मिळाली बघा. हा पक्षी म्हणजे कोण नाही तर दुसरा तिसरा कोण नाही तर ही चिमणी आहे, छोटीशी चिमणीचं. ह्या विशेष म्हणजे बघा, हिला एकच पाय आहे. ही एकाच पायावरती एवढं उड्या मारत मारत तिचं अन्न शोधते या. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
मी बराच वेळ झाला ह्या चिमणीला बघत होतो काम करत असताना. तर मी म्हणायचो ही अशी उभी राहिली उडून की पडायची खाली, ही पडती का चिमणी. तर मी एकदम बारकाईने बघितलं तर ह्या चिमणीला एकच पाय आहे मित्रांनो, आणि एकाच पायावरती फिरते या, आणि तिचं ते अन्न शोधते. तिची कदाचित त्या चिमणीची पिल्लं तिच्या घरट्यात वाट बघत असतील की आमची आई अन्न घेऊन येईल, काहीतरी खायला घेऊन येईल आम्हाला. म्हणजे तिची किती धावपळ चालली बघा ना. असं काम चालू आहे JCBचं. आणि काम चालू असताना कसं होतं, घरट्या काही ना काहीतरी किडे वगैरे काही ना काहीतरी खायला मिळतं पक्ष्यांना. त्याच्यामुळं पक्षी हे JCBच्या बागा कायम पाहायला मिळतात. तो का ही चिमणी अशी पडायची सारखी, एका पायावर तिला बॅलन्स करता येत नव्हता, आणि ती उभी राहिली, उडून उभी राहिली की असं बॅलन्स जायचं तिचं आणि ती पडायची खाली. तर ते माझं अचानक लक्ष गेलं की ही चिमणी, एकच चिमणी अशी की पडती काही सारखी, उठून बसली की अशी खालीच पडायची. मग तिला बारकाईने बघितलं तर तिला एक पायच नाही. आता कशामुळे गेला का काय झाला प्रॉब्लेम ती देवालाच माहिती सगळं. पण खरंच ह्या चिमणीच्या जिद्दीला सलाम आहे. ही जो गोष्ट आपल्या बाबतीत घडली तर आपण किती खचून जातो, पण हे पक्ष्यांचं काहीच नाही राव. आता आपण तरी काय दवाखाना करू शकतो, काय करू शकतो, पण हे पक्ष्यांचं काय आहे. निसर्गानेच त्यांना खूप ताकद दिलेली आहे पक्ष्यांना. वड वड की काय प्रत्येक खेपाला गोतावतोय का. दुसरा ट्रॅक्टर गोतावला अजिबात, एवढ्यावर हुशार दिसते. त्यालाच काय रोग आलाय, सारखाच गोतावतोय या. तर मित्रांनो, ही जी पाठीमागचं तुकडं दिसते ना, या तुकड्यातली माती सगळी उचलून नेली आपण आणि खालच्या बाजूला टाकली आहे. आता हे जे पाठीमागचं तुकडं हे खड्ड्यात होतं थोडंसं, इकडचं तुकडं जे आहे ते बऱ्यापैकी लेवल आहे. आता हा जो रस्ता आहे, हा रस्ता इथून इकडचा कट केला आहे आपण. आणि ही जी माती राहिली, एवढी माती जी ठेवली ना, ही चांगली माती आहे. इकडचा जो म्हणजे थोडंसं लवाण आहे ते आपण लवाण भरून काढणार आहे. तर इकडची माती इकडं ढकलून लेवल करणार आहे. इकडची माती उचलून नेली आहे. आता हे आणि इकडचं तुकडं एका लेवलला आलं आहे. फक्त इकडचं थोडासा लवाण आहे, इकडं थोडंसं म्हणजे डाऊन आहे थोडंसं, हे भरून काढणार आहे आपण ही माती ढकलून. आणि इथली जी माती आहे, ह्या जी वावरातली माती आहे, ही उचलून आपण सगळी खालच्या बाजूला नेऊन टाकली. आता हे बऱ्यापैकी आता ट्रॅक्टरचं काम संपले, ट्रॅक्टर गेलेले आहेत. आता काय झाले, फक्त मशीनचं लेवलचं काम चालू करायचं. आता राहिलेलं काम आज उद्या किंवा परवा दिवशी, आज नाही होऊ शकत. आता किती 3 वाजले जवळजवळ, तर आज काय काम होऊ शकत नाही, उद्या बी होऊ शकत नाही. कारण की लेवल जरा व्यवस्थित काढायची. 3 तुकडे होती, तिन्हीची लेवल वेगवेगळी होती. तर ही लेवल एकसारखी करायची तिन्ही तुकड्यांची. हे जे खालचे 2 तुकडे आहेत, इकडचं एक आणि पलीकडचं एक, ह्या दोन्ही तुकड्यात तिकडची माती आणून टाकली आहे. आणि हा जो कोपरा आहे ना, ह्या कोपऱ्यात इतकं चोपणाट होतं जबरदस्त, काही येतच नव्हतं. नुसतंच हे कांडी गवत आहे का हे वाढलं होतं. हा का कोपरा एक 1.5 पांडाचा कोपरा आहे. हा कोपरा पूर्णपणे उचलून चोपणाट ही माती जी आहे ना, पार खाली नदीच्या कडेला, ही निरा नदी इथं नदीच्या कडेला आपण टाकून दिली आहे. ती बांधाला लावून टाकणार आहे. आणि इकडची जी माती निघली चांगली, ती इथं का ही आणून टाकली इथं माती. आता ही जी माती ना, ही पूर्ण आपण ह्या खड्ड्यात टाकणार आहे. म्हणजे हा चोपणाटाचा भाग पूर्ण निघलेला आहे, कारण की गवत खूप होतं. तर आता बऱ्यापैकी माती झाली. आता पहिल्यांदा आपण आहे ना, ह्या तुकड्याची लेवल करणार. हा प्लॉटच्या 3 तुकडे होते, तिन्ही तुकड्याचं एकच प्लॉट करणार. आणि हा एक प्लॉट झाल्यानंतर खाली जी माती टाकली आहे, ही पण एकदम 0 लेवलमध्ये करून टाकणार आपण. एकदम 0 लेवल करून टाकणार त्याची. ठीक आहे. आता भूक लागली खूप, ट्रॅक्टरवाल्यांना सुट्टी करायची, त्याच्यामुळे 3 वाजले. जेवण करता आलं नाही मला. आता जेवण करणार आहे आणि लेवलचं काम चालू करणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बरेच मित्रमंडळी बघत असतात व्हिडिओ, कमेंट बी येत असतात सगळ्यांच्या, छान वाटतं जरा. आणि दुसरी गोष्ट कसं होतं आहे, बराचसा वेळ ह्या कामात आणि दुसरा वेळ जातो तो जास्त रील बनवण्यातच. आता हे काम तर सोडू शकत नाही आणि काम करत करत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात.
तर ठीक आहे मित्रांनो, आता जेवण करतो. हे रस्ता वगैरे फोडून बघा, माती इकडे सगळी जिथली इथं बसवली. आता चढ कुठे आणि उतार कुठे ते बघायचे. तिकडे बसून बघितल्यानंतर लक्षात येईल आणि मग फिनिशिंग चालू करायची. फिनिशिंग चालू केलं की बरोबर 3 तुकड्यांचा एक प्लॉट होतोय. कसे बसले की बरोबर सगळी लेवल लक्षात येते. येत नाही कळते. नॉमिनल इथं लावाने तिकडे बरोबर ही त्यात बरोबर जुळत येते तांबड्या मातीत. हां, फिनिशिंग मध्ये क्लिअर होऊन जायला बऱ्यापैकी जुळली लेवल. तर कसं आहे मित्रांनो, फिनिशिंगला तर केली सुरुवात. कसं असतं, पहिल्यांदा लेवल बघायला लागते. जिथं कुठे खड्डा असेल थोडासा इकडे तिकडं चेक करून त्यात माती नेऊन सोडावी लागते, भरून घ्यावं लागतं. आता नवीन फ्रेश वावर असतील तर लेवल करायला सोपी जाते. पण आधीचंच लेवल असेल तर खड्डे खुड्डे चेक करून भरणं ह्याला थोडीशी जास्त कसरत पडत होती. आणि माती वगैरे सोडल्यानंतर जिथं लवण असेल, खड्डा असेल, त्याच्यानंतर मग फिनिशिंग घ्यावं लागतं करून. फिनिशिंग एकदम व्यवस्थित करावं लागतं, कारण की पाणी भिजताना क्षेत्र व्यवस्थित भिजलं पाहिजे, कुठं अडलं नाही पाहिजे, काही नाही झालं पाहिजे. त्यानंतर ते मग ते भिजवताना जाणवतं मग इथं चढ राहिलं आहे, तिथं चढ राहिलं आहे. पण ठीक आहे, आपली लेवल एकदम चोख असते, काय अडचण येत नाही. तर त्याच्यानंतर मग आपण आता हे फिनिशिंग उरकल्यानंतर वरचा प्लॉट तयार करून घेणार आहे पहिल्यांदा, आता जो चालू आहे तो. आणि हा प्लॉट तयार झाला का नाही लेवलचा, की खालच्या बाजूला जी माती वगैरे नेऊन टाकली ना आपण खाली, तर तो प्लॉट लेवलला घ्यायचा आहे. पण हा जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत खालच्या प्लॉटला सुरुवात करू शकत नाही आपण. तर हा प्लॉट आहे ना आज बऱ्यापैकी लेवल करून टाकायचंच आहे आपल्याला, कारण की काय झाले, उद्याच्या त्या प्लॉटला सुरुवात करायची आपल्याला लेवलचं. फिनिशिंग मारून झालेलं आहे, खालून काही एवढी लेवल समजणार नाही. वरून शूटिंग केलं का नाही बकेटमध्ये उभं राहून तर एकदम व्यवस्थित दिसेल बघा. पण फिनिशिंग मारलं एक लेवल झाली. हे जुनं वावर आहे पलीकडच्या ह्या बाजूला, मागच्या बाजूला. तर ह्या लेवलच्या हिशोबाने हे लेवल आहे. आणि इथं जो चढ होता एक तुकडं, हे भरून आपण ट्रॅक्टरमध्ये नेऊन खालच्या बाजूला टाकले, खालच्यावर. उद्याच्याला इकडची लेवल होणार आहे. आज ढीक पांगून येणार आहे सगळं, आणि इकडची उद्याच्या लेवल होईल. हे बघा, एकसारखा अखंड पीस एकदम. 3 तुकडे होते, 3 प्लॉट होते, 3चा एक केला आहे. उद्या सकाळी तिथून शूट करतो, एकदम टकाटकमध्ये दिसेल. तर ही झाली मित्रांनो लेवल. एकच प्लॉट झालेला आहे. 3 तुकडे होते, 3चा एक प्लॉट केलेला आहे. तर मित्रांनो हा आहे सनसेट, आणि खालच्या प्लॉटला केली लेवल सुरुवात, आणि लेवल चालू झालेली आहे. आता खालचा प्लॉट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. ही बघितली का बगड्याची गँग कशी, JCBने ब्लेड मारलं का नाही की लगेच मागं टपूनच असतात बघा. बघा का दिवसभर कोण काम करताना नसतं, बरोबर काम चालू असतं, एकटाच असतं सगळं का साईडवरती. पण ही बगड आमचं मित्र म्हणूनच असतात सांगते बघा, कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आता एक थोडा वेळ झाला का नाही बघा, ही सगळी गँग आहे ना थोड्या वेळाने उडून जाईल. जसं अंधार पडायला सुरुवात होईल का तशी सगळी उडून जातील बघा. म्हणजे हे आजचं नाही, हे रोजचंच आहे माझं. जिथं जिथं असं लेवलचं काम चालू असतं का नाही, दिवसभर बगळे असतात बघा. उकारलं की किडं वगैरे काय निघेल ती त्यांचं खाद्य असेल ते खात असतात. आणि आता थोडासा अंधार पडला का नाही लगेच निघायचा प्रयत्न चालू होईल बघा त्यांचा. थोड्या वेळात उडून जातील बघा आता सगळे. रोज बघा असते सक्ती माझ्या, म्हणजे असं कधी एकटं वाटतच नाही कामावर असल्या मला मी एकटा आहे म्हणून. कारण की ही म्हणजे वर्षानुवर्ष चालत आले बघा. जसं JCB चालवते तसं ती कुठं चालू असलं काम की कंटिन्यू ही बगळं, दुसरं नाही तर पक्षीले बगळं कंटिन्यू येत असतात बघा. ह्याला काय नाही काहीतरी किडं वगैरे काय नाही काहीतरी गावत असतं खायला. त्यामुळे उकारले JCBने एक ब्लेड किंवा उकारले की बगळं आलंच म्हणायचं तिथं. ठीक आहे, बरं मला बी सोबती होते जरा. ह्या अशा रानातनी कोण नसतं सांगते, कंटिन्यू JCB पशीच असतात.
काल मित्रांनो या खालच्या तुकड्यातली मातीचे ढीग लेवल केलेत. आता ह्या तुकड्याची लेवल मारायची बघा. लेवल करता करता झाला उशीर पडला अंधार, त्याच्यामुळे लेवल तर झाली बरं का आता पूर्ण, पण अंधारात काही दिसणार नाही व्यवस्थित. उद्या येणार दुपारने आपण इथं कामावर परत. पण उद्या सकाळ शूट होईल तेव्हा ते दिसेल. लेवल आता अंधारात नाही कळणार, सकाळ शूट करून दाखवतो. आत्ताचं काम आपलं पूर्ण झाले, आता बंद करतोय मशीन. तर मित्रांनो हा आहे वरचा प्लॉट लेवल झालेला, रात्री उशीर झाला. आणि हा खालचा प्लॉट आहे. खालचा प्लॉटसुद्धा लेवल झालेला आहे कम्प्लीट, बघू शकताय. तर इथलं काम आपलं उरकलेलं आहे, लेवलचं उरकलं आहे. खाली थोडंसं काम आहे, ते त्याला बी अंधार होईल. पण हा ब्लॉग इथेच संपतोय. इथे एक छोटासा कट्टा केला आहे. इथं थोडंसं झोपडी करायची आहे सावलीसाठी, ती कट्टा केला आहे इथं, म्हणजे रानात आल्यानंतर बसायला वगैरे लोकांना होईल. आता खालचं जे काम आहे ते खालचं करणार आहे आत्ता पूर्ण, ते रात्री उशीर होईल, ते काय दाखवता येणार नाही, किरकोळ काम आहे सगळी. तर ठीक आहे मित्रांनो, गुड बाय.